शहरातील नागरिकांना आवाहन करतो की आमच्या आरोग्य विभागातर्फे व नागरी दवाखाना किनवट तर्फे किनवट शहरातील नागरिकांना 10 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या काळात हत्ती रोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत दूरीकरण मोहिमांतर्गत DECच्या गोळ्या व अल्बेंडाजॉलच्या गोळ्या आपल्या घरोघरी आमचे आरोग्य कर्मचारी व आमचे स्वयंसेवक असे एकूण 20 पथकं व 50 कर्मचाऱ्यांमार्फत आपल्या पूर्ण शहरवासियांना DECच्या आणि अल्बेंडाजॉलच्या गोळ्या घरी घरी येऊन देणार आहे। तरी मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी त्या गोळ्या त्या आमच्या आरोग्य कर्मचारी किंवा स्वयंसेवकाच्या समक्ष गोळ्या खाणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला आणि आपल्या परिवारातील लोकांना हत्तीपाय हा आजार होऊ नये। कारण हा हत्तीपाय आजार हा क्युलेक्सिया नावाच्या डासाच्या चावण्यामुळे होत असतो, की जे आपल्या रात्री जे ज्यांना कोणाला हत्तीपायचे रुग्ण आधी किनवट तालुक्यात आहेत आणि किनवटमध्ये आहेत शहरात, त्या हत्तीपायच्या रुग्णाच्या रक्तात रात्री 10 ते 2च्या दरम्यान त्याच्या रक्तात वाहत असतात, म्हणजे जंतू असतात। जेव्हा रात्री त्या डास त्या म्हणजे हत्तीपाय रुग्णाला चावलेल्या असतात, त्या जर आपल्याला परत चावल्या तर आपल्याला हा आजार होऊ शकतो, म्हणजे डासाच्या चावण्यामुळे होणारा आजार आहे। आणि एकदा झाल्यावर हत्तीपाय तो विद्रुपता आलेला जो पायाला एक 20-30 किलोचा वजन होऊ शकतो, त्याला हायड्रोसिल होऊ शकते, काही जणांना स्तनांचाही फायलेरिया होऊ शकतो, त्याच्यामुळे कायमचं विकृती होऊ शकते। त्या विकृतीला उपाय म्हणजे उपचार थांबवता येते, परंतु आपल्याला तो पूर्ण बरा करता येत नाही। तोच वेट आता कितीतरी लोक आहेत त्यांना की तो 20-30 किलोचा वजन पाय घेऊन आपल्याला हिंडावं लागतो, तर ते आपल्यालाही होऊ नये, आपल्या पुढच्या पिढीलाही होऊ नये, आपल्या पुढच्या म्हणजे येणाऱ्या पिढीला। म्हणून हे दरवर्षी आपण DECच्या गोळ्या अल्बेंडाजॉलच्या गोळ्या आरोग्य विभागामार्फत आपल्याला देण्यात येतात, तरी आपण समक्ष खावे व आपल्या घरच्या लोकांना खाऊ घालणं गरजेचं आहे। तरी आव्हान आहे की परत सर्वांनी आपण आमच्या कर्मचाऱ्यांना आलेल्या लोकांना सहकार्य करा आणि स्वतः त्यांच्या समक्ष गोळ्या खाणं गरजेचं आहे।